कारलं खावंसं तर वाटते, पण कितीही प्रयत्न करा तरीही कडूच बनते. तरी झटपट बनणारी आणि चटपटीत रेसिपी फक्त तुमच्यासाठी. सर्वात प्रथम कारलं असं मधून पोट फाडून घ्यायचे व त्यातील सगळ्या बिया काढून टाकायच्या. त्यानंतर बिया काढल्यावर त्या कारल्यामध्ये मीठ भरून ठेवून द्यायचे. आता सगळ्या कारल्यांमध्ये बिया काढून झाले की मीठ भरून पाणी सुटेपर्यंत तसंच ठेवून द्यायचे व त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घेऊन ते उकडण्यासाठी ठेवायचं आहे. कारले उकडत असताना अधूनमधून खालीवर करून पाहायचं आहे. कारल्याला आता छान उकळी आली आहे. थोडेसे गाभोळे रंगाचे होईपर्यंत उकडू द्यायचे आहे. असा रंग झाला की समजून घ्यायचं की आपलं कारलं आता छानपैकी उकडलं आहे. कारलं तर उकडले. आता ते एका भांड्यामध्ये बाजूला काढून ठेवूयात व आपला मसाला बनवण्यासाठी घेऊयात. मसाल्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी शेंगदाणे चांगले असे खमंग लालसर होईपर्यंत भाजायचे आहे. त्यानंतर त्याच समप्रमाणामध्ये 1 वाटी तीळ घेऊन ते पण असे लालसर होईपर्यंत एकसारखे भाजायचे आहे. एकसारखे भाजून झाले की थंड करण्यासाठी ठेवून द्यायचे. तीळ भाजत असताना एकसारखे हलवायचे आहे, जेणेकरून तीळ तापलेल्या तव्यावरती पटकन जळतात व चटचट उडायला लागले की सारखे हलवायचे, म्हणजे तीळ त्यातले उडून जात नाहीत. नंतर थंड करून झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले तीळ शेंगदाणे एकत्र टाकून द्यायचे व त्यानंतर त्यामध्ये 5 ते 6 आणि 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या घालायच्या आहे व त्यानंतर थोडीशी चिंच, थोडासा गूळ, थोडेसे जिरे व चवीनुसार मीठ, घरचा काळा मसाला व थोडंसं लाल तिखट. त्यानंतर थोडंसं मीठ तर घातलं आहे आपण समजा. कांदा लसूण मसाला टाकून मिश्रण एकत्र चांगलं वाटून घ्यायचं आहे. बारीक झालं की मग असं चिकट होतं ते. मग त्यानंतर ते बारीक केलेलं मिश्रण सगळं कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे. सर्व कारले आता आपले मिश्रण भरून झालेलं आहे. मग आपण घेऊया आता फोडणी करण्यासाठी. सर्वप्रथम कढईमध्ये तेल तापत ठेवलं. त्यामध्ये थोडेसे जिरे, थोडीशी मोहरी तडतडली की त्यात टाकून घेऊयात थोडीशी कोथिंबीर पण थोडीशी लालसर झाली की आपण जे मसाला भरलेले कारले ते एक करून त्यामध्ये सोडून घेऊयात. सगळे कारले टाकून झाले. आता खालीवर हलवून घेऊयात. कारले परतून झालेला आहे. आता थोड्या वेळेनं हे कारल्यामध्ये जो उरलेला मसाला होता ना, जो कारले भरून शिल्लक राहिला होता, तो पण यामध्ये टाकून घेतला व छान खालीवर करून वाफळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. माझ्या घरात तर ही रेसिपी सगळ्यांनाच आवडते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब बिलकुल करा. आणि खूप छान आणि खूप जबरदस्त लागते ही कारल्याची रेसिपी. बिलकुल कडू लागत नाही आणि खूप चटपटीत आणि झटपट बनवून तयार होते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही कारल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चला बाय.